नमस्कार. जय किसान PSM या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्व शेतकरी बांधवांचं आणि व्हिडिओ पाहत असणाऱ्या माझ्या सर्व बंधूंचं हार्दिक स्वागत आहे. मित्रांनो, व्हिडिओला थोडा लेट झाला आहे, 15 दिवसाचा गॅप पडला आहे. पण आजचा व्हिडिओ हा अत्यंत महत्त्वपूर्ण आणि जे कोणी ऊस शेती करत असतील किंवा करणार असतील त्या पूर्ण ऊस शेतीला महाराष्ट्रातले असतील किंवा महाराष्ट्राच्या बाहेरचे बघणारे असतील, जे पण ज्यांना मराठी समजते त्यांच्यासाठी हा उपयुक्त असा व्हिडिओ मित्रांनो होणार आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय करणार आहे, तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक ऊसाचं तंत्र किंवा ज्यावेळेस आपण ऊस लावतो तो ऊस 70 ते 80 प्लस किंवा 80पर्यंत आपण कसा घेऊन जाऊ शकतो, अगदी साध्या कमी खर्चामध्ये. खर्च होणारा मित्रांनो, पण तो थोडासा मेंटेन असेल, आपल्या खिशाला परवडणारा खर्च असेल. अशा या ऊसाचं तंत्र अगदी ऊस लागणीपासून म्हणजे सुरुवातीच्या अगदी रान नांगरण्यापासून ते ऊस शेवट हे करण्यापर्यंत आपण या व्हिडिओमध्ये थोडक्यात आणि सविस्तर असे आपण सांगणार आहे. त्याच्यामध्ये आपण स्प्रे पण सांगणार आहे, ठराविकच स्प्रे सांगणार आहे, खतं पण ठराविकच सांगणार आहे, जे उपयुक्त पडतील आणि जे उपयुक्त शेतकऱ्यांना खिशाला परवडतील आणि ऊस पिकाला उपयुक्त असतील. तर तत्पूर्वी एक माझी सर्व शेतकरी बांधवांना विनंती आहे, व्हिडिओ जर आवडल्यास व्हिडिओ लाईक, शेअर आणि जास्तीत जास्त प्रमाणात शेअर करा, जेणेकरून सर्व बांधवांना ह्या व्हिडिओचा फायदा होईल. आता हा तुम्ही ऊस पाहू शकता माझ्या मागचा, हा आमचा अडसाली ऊस आहे मित्रांनो. तर आपण सुरुवात करूया. 1 एकर ऊसाचं मी तुम्हाला नियोजन सांगणार आहे. 1 एकर ऊस तुम्ही लावताना सुरुवातीला ऊस कोणता ऊस घेणार आहे, ती पण व्हरायटी कोणती तुम्ही निवडायची हे पण मी तुम्हाला हे सांगणार आहे. सर्वप्रथम 1 एकर ज्यावेळेस तुम्ही ऊस लावता त्यावेळेस जी त्या ज्या रानाची नांगरट करायची असते ती नेहमी सिंगल पलटीने नांगरट करा मित्रांनो. डबल पलटीपेक्षा सिंगल पलटीने नांगरट केल्यानंतर रान जे आहे त्या रानामध्ये जे घट्ट झाले असते किंवा जे असे एक भिंत तयार झाली असते किंवा असे एक कडकनेसपणा आलेला असतो, तो सिंगल पलटीच्या साह्यानं चांगला फुटण्यास मदत होतो, म्हणजे रान चांगलं भुसभुशीत होतं. रान सिंगल पलटीच्या साह्यानं नांगरल्यानंतर ते रोटावेटर साह्यानं मित्रांनो बारीक करून घ्या, जे काही ढेकळं वगैरे निघाले असतात ते. आणि ज्यावेळी सरी सोडतो, आता सरीचा भाग आला, आपण ज्यावेळी सरी सोडतो ती सरी हे नेहमी 4.5 फूट असावी. 4.5पेक्षा वर सोडली, 4.5-5 फूट ह्या दोन चालतात. कमी नसावी, 3.5 फूट, 4 फूट, 4 फूट पण नसावी शक्यतो. 4 फुटेला पण मध्ये पॉवर टेल बसायला अडचण येतील, त्यामुळे सरी ही नेहमी 4.5 फूट ते 5 फूट असावी. त्याच्यानंतर सरी सोडताना आपण ट्रॅक्टरवाला नेहमी हे सांगून ठेवायचे की सरी ही उथळ पाहिजे, अशी पाहिजे. व्ही आकाराची सरी कधीही सोडायची नाही मित्रांनो. व्ही आकाराची सरी म्हणजे फार कठीण जागेला ती काढली जाते, उगवण क्षमता चांगली होत नाही सुरुवातीपासूनच. त्यामुळे ऊसाचे पीकच मित्रांनो इथं हा पहिला पाय आहे. घर बांधताना जसं आपण पाया काढतो तसं सरी सोडणे हा पहिला पाय आहे. बघा मित्रांनो, साध्या गोष्टीत मी साध्या गोष्टी तुम्हाला आठवून देतोय, फक्त क्लिक करतोय. त्या किती योग्य आहेत काय आहे ते तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. तर सरी ही नेहमी उथळ असावी, म्हणजे अशी असावी, अशी नसावी, व्ही शेपची नसावी, उथळ असावी, जेणेकरून खाली भुसभुशीत रान राहील आणि जे आपण कांडी टाकल्यानंतर त्याला चांगली अशी मुळं फुटतील आणि ऊसाची वाढ चांगली होईल. पहिला मुद्दा झाला. 4.5 फुटी 5 फुटी सरी असावी, सरी ही नेहमी उथळ असावी. दुसरा, ऊस जर तुम्ही अडसायला लावणार असाल, 86-032 हा ऊस माझ्या मते चांगला आहे. 265 लावू शकता, 10,001 लावू शकता. 10,001 जरा उशिरा लावला तर त्याचं उत्पन्न चांगलं मिळते. तर 86 जर ऊस तुम्ही लावणार असाल तर तो 2 कांड्यावरती ऊस कट करून घ्यायचा आहे. दोन्ही कांड्यामध्ये जास्तीत जास्त 4 ते 5 बोटं अंतर ठेवायचं. मित्रांनो, दाट होईल असं तुम्हाला वाटतं, पण दाट होत नाही. सुरुवातीला उगवण क्षमता चांगली झाल्यानंतर मर वगैरे नसेल किंवा एखादी उगवलं नाही किंवा डोळा खराब असेल तर त्या ठिकाणी पुन्हा सांधून ऊस ही सगळी थोडासा प्लॉट बिघडतो. हा माझा अनुभव आहे म्हणून मी तुम्हाला सांगतो. एक 4-5 बोटं एवढासा अंतर चिकार होईल दोन्ही कांड्यांच्या मध्ये. पण अंतर जास्त नसावं आणि जास्त दाटही नसावं. एक वीत वगैरे लोक सांगतात, एक वितावर लावा, हे अतिउत्तम, पण त्यांना तशी काळजी पण घ्यावी लागते. मी त्या टेक्निकबद्दल तुम्हाला चुकीचं सांगत नाही, किंवा 1-1, 1.5 फुटावर पण लावलेले ऊस चांगले ॲव्हरेज देतात, 100 प्लस जातात, तर अजून हे आहे. पण आपण जो लावतो तो सर्वसामान्य शेतकरी, आपल्याला एवढी काळजी घेणं जमणार नाही ह्या. आणि ज्यावेळेस तुटाळ होतं त्यावेळेस तुटाळ वेळेवर सांधलं जाणार नाही. त्यामुळे एक ऊस मोठा, एक ऊस लहान, त्याची लहान ज्या ऊसाची ग्रोथ चांगली होत नाही. त्यामुळे मी सांगतानाच तुम्हाला थोडंसं अंतर कमी ठेवा म्हणून सांगितलं, जेणेकरून ऊस तुमचा व्यवस्थित सेट होत जाईल. सगळं झालं. आता ऊस आपण लावलेला आहे, 86-032 लावलेला आहे. ऊस लावल्यानंतर
48 तासाच्या आतमध्ये पहिले एक फवारा घ्यायचा मित्रांनो, ॲट्रेझिन मारून घ्यायचं 48 तासाच्या आत. ॲट्रेझिन मारत असताना ते तुम्ही ॲट्रेझिन मारू शकता किंवा गोल हे औषध पण मारू शकता. एकरी प्रमाण तुम्हाला दुकानदार सांगतील, काही अडचण नाही, त्याचं ठरलेलं आहे एकरी प्रमाण. ते 48 तासाच्या आत मारून घ्यायचं म्हणजे येणारं तण हे येत नाही. हे गोल आणि हे ॲट्रेझिन काय काम करतं तर ते जमिनीमध्ये जाऊन जी पिकांची जी बी असतात, पिकांची बी, तणांची बी, त्याला मारण्याचं काम हे गोल आणि ॲट्रेझिन करतं मित्रांनो. सगळं सविस्तर सांगतो. ते झाल्यानंतर ज्यावेळेस ऊस तुमचा दिसायला लागतो, थोडा थोडा दिसायला लागतो, त्यावेळेस तुम्ही युरिया आणि सिंगल सुपर फॉस्फेट टाकून घ्यायचं मित्रांनो एकराला. युरियाची एक पोतं, सव्वा पोतं आणि सिंगल सुपर फॉस्फेटचं एक पोतं, सव्वा पोतं. युरिया काय करतो, नत्राचा पुरवठा करतो हे तुम्हाला माहितीच आहे. ऊस दिसायला लागल्यानंतर थोडा थोडा म्हणजे 21 दिवसाच्या अगोदर एक 10-15 दिवसात, 15-16 दिवसात थोडा थोडा ऊस दिसायला लागतो, त्यावेळेस ते टाकायचं. आणि सिंगल सुपर फॉस्फेट काय करतं, रान भुसभुशीत करून फॉस्फरसचं प्रमाण असल्यामुळं फॉस्फरस हे मुळ्यांची वाढ चांगली करतं आणि फुटवा काढायचं चांगलं काम करतं मित्रांनो. हे जर तुम्ही टाकत नसाल हे खत, युरिया आणि सिंगल सुपर फॉस्फेट, तर मला कमेंट करून सांगा कोण टाकते आणि कोण टाकत नाही, हे पण तुम्ही कमेंट करून सांगा जावा मित्रांनो. जर टाकत नसाल तर मी सांगतो किंवा माझ्या अनुभवानुसार तुम्ही सिंगल सुपर फॉस्फेट म्हणजे जे 500 रुपयाला पोतं आहे आणि युरिया हे एक एक पोतं तुम्ही तुमच्या एकरला तुम्ही टाका. अशी 2 पोती 2 वेळा हे टाकून घ्यायची 21 दिवसापर्यंत. ते झाल्यानंतर 21 दिवस झाल्यानंतर तुम्ही 19-19-19चं एक बॅरलला, एकराला एक बॅरल लागतो, तर एका बॅरलला तुम्ही 2 किलो टाकून त्याचा स्प्रे करून घ्यायचा. 19-19 मारल्यानंतर ऊसाची वाढ ही समप्रमाणात NPK हे जर बॅलेन्सिंग राहतं म्हणजे वाढीच्या अवस्थेत असते, त्यामुळे त्याला खराबी म्हणजे कुठं कमी जास्त पडत नाही. 19-19चे साधारणतः 2 फवारे घ्यायचे. त्याच्यानंतर पुढच्या स्टेजला तुम्ही फुटवा जर तुम्हाला चांगला वाटत नसेल तर 1261चे नाही, फुटवा हा 1261चा एक फवारा तुम्ही 1-2 फवारे घ्या. 2-19-19 आणि 2-1261चे फवारे घ्यायचे. 1261मध्ये घेत असताना 1261-0 हे आणि त्यात सेकंडरी न्यूट्रिएंट किंवा मायक्रो न्यूट्रिएंट 1 किलोभर तुम्ही जरी टाकलं तर तुम्हाला हे 1261 आणि हे सेकंडरी न्यूट्रिएंट म्हणजेच मायक्रो न्यूट्रिएंट जर टाकलं तर त्याचे रिझल्ट तुम्हाला बेस्ट मिळतात. मग जिथं फुटवे कुठं राहिली असतील तर ते फुटवे निघून जातात. आता हे एवढंच टाकायचं. पाणी मात्र 8व्या दिवशी पाणी हे तुम्हाला मिळालंच पाहिजे. जर तुमचं पाटपाणी असेल तर, ठिबक असेल तर तुम्हाला ते लक्षात येते तुमच्या किती दिवसांना द्यायचं ते. हे झालं सुरुवातीचं झाल्यानंतर ऊस हळूहळू वाढत जातो मित्रांनो. हे करत करत 2 महिने 2-2.25 महिने होतात. 21 दिवस झाल्यानंतर तुम्ही फवारे चालू होते. ते 8-10 दिवसात तुम्ही फवारे मारता, थोडंफार खतं टाकता. एक पहिली खतं टाकल्यानंतर खतं टाकायची गरज नाही. त्यानंतर बाळबांधणी ज्यावेळेस आपण करतो ते बाळबांधणीच्या वेळेस शेणखत असेल तुमच्याकडे तर शेणखत तुम्ही टाकू शकता किंवा कोंबडी खत असेल तर कोंबडी खत टाकू शकता. पण कोंबडी खत हे मित्रांनो जास्त टाकायचं नाही. कोंबडी खत सुरुवातीला ऊस लहान असतो त्यामध्ये जर चरका बसण्याची शक्यता असते. साधारणतः कोंबडी खत जर टाकायचं झालं तर ते 25 ते 30 किलोची एक गोणी येते, हैदराबादवरून आम्ही मागवतो. त्याच्यात तुम्ही 30-35 पोती जर टाकली सुरुवातीला आणि शेणखत थोडं टाकलं तर तुम्हाला अतिशय बेस्ट रिझल्ट मिळतो. ऊसाची वाढ पण चांगली होते. फुटवे जे आलेले असतात खालना ते फुटवेची ताकद वाढते, म्हणजे फुटवे जाड निघतात, जाड होतात फुटवे, त्याच्यामध्ये कणखरपणा येतो. बाळबांधणी त्यावेळेस तुम्ही युरियाची एका एकरला सांगतो, युरिया म्हणजे हे कोंबडी खत असेल तर कोंबडी खत टाका, कोंबडी खत नसेल शेणखत असेल तर शेणखत टाका. त्याच्याबरोबर तुम्ही वरखत पण टाकायचं. वरखत काय टाकायचं आहे, 2 पोती युरिया, 2 पोती 10-26-26, 1 पोतं सिलिकॉन आणि 1 पोतं सेकंडरी न्यूट्रिएंट, म्हणजे असे तुम्हाला 5-6 पोती एकराला टाकायचे. मित्रांनो कमी वाटत असतील, जास्त वाटत तुम्ही ह्याच्यात वाढवू शकता, पण मी ॲव्हरेज हे एवढं टाकल्यानंतर सुद्धा तुम्हाला 80कडे जायला तुम्हाला काही अडचण येत नाही. हे 6 पोती टाकल्यानंतर पहिल्यांदा टाकून घ्यायचं खत आणि त्याच्यानंतर ट्रॅक्टरच्या साहाय्याने किंवा बैलाच्या साहाय्याने तुम्ही फोडून घ्या. बैलाच्या साहाय्यानं फोडलं तर थोडंसं चांगलं होतं. मी ट्रॅक्टरच्या साहाय्यानं आधी फोडत होतो, पण आम्ही आता नंतर बैलाच्या साहाय्यानं फोडायला चालू केलेलं. बघू शकता तुम्ही, ऊस हा पडलेला आहे, सगळं अडसाली ऊस आहे. तर इथंपर्यंत झालं तुमचं बाळबांधणीपर्यंत. आता बाळबांधणी केल्यानंतर तोपर्यंत हे तुम्ही फवारे मारून घ्यायचे. बाकीचे फवारे तुम्हाला स्प्रे आहेत, स्प्रे नाही तसं नाही. 19-19चं फवारा त्यात होऊन जाते, 1261 होऊन जाते. परत बाकी जरी मारायचं म्हटलं तरी पण तुम्ही टॉनिक वगैरे मार. टॉनिकमध्ये तुम्हाला फुलविक ॲसिड आहे, सीविड एक्स्ट्रॅक्ट आहे, तुम्ही ह्याच्यामध्ये 1261मध्ये मिसळून जरी मारलं तरी चालतं आहे. किंवा त्याच्यानंतर ऊस ज्यावेळेस बांधून घेतो त्यानंतर 1-2 फवारे तुम्ही मारून घ्यायचे आहेत. फोडून घेतल्यानंतर बाळबांधणी झाल्यानंतर 12-32-16चा स्प्रे आहे. त्याच्याबरोबर 19-19 तुम्ही मिक्स करू शकताय. फुलविक ॲसिड मिक्स करू शकताय, सीविड मिक्स करू शकताय. फुलविक ॲसिड आणि सीविड हे पहिले 1.5-2 महिने झाल्यानंतर ज्यावेळेस तुम्ही फवारे इथं स्प्रे घेणार त्याच्यामध्ये फुलविक ॲसिड आणि सीविड असणं हे गरजेचं आहे. त्याच्यामुळे आता तुम्ही येणार मोठ्या बांधणीकडे. तर मित्रांनो मी शॉर्टमध्ये तुम्हाला सांगितले, थोडक्यात हा असा स्ट्रक्चर असावा.
तर आधीमध्ये तुम्ही 12-32-16चा स्प्रे घेतला तरी अतिउत्तम आहे, चांगला आहे. 12-32-16 NPK. मोठ्या भरणीच्या वेळेस तुम्ही कोंबडी खत तुमच्याकडे जर असेल तर कोंबडी खत हे नेहमी 80 ते 85 पोती एकराला सफिशियंट होते, जर पाणी जास्त असेल तर. जे आम्ही मागवतो हैदराबादवरून, अंड्यावरच्या कोंबड्याचंच खत आम्ही घालतो. त्याचं वजन साधारणतः असते 25 ते 30 किलोची एक बॅग असते. अशी बॅग आम्हाला मिळते 110 ते 120ला, अशी आम्ही बॅग घालतो. एक साधारणतः 70, 75, 80 पोती घालतो. म्हणजे 80 पोती घातली तर सफिशियंट होतात. त्यावेळेस नंतर मग तुम्ही शेणखत नाही टाकलं तर चालते, किंवा शेणखत बाळबांधणीच्या वेळी शेणखत टाकलं आणि मोठ्या बांधणीच्या वेळेस जर कोंबडी खत टाकलं तरी चालतं. आणि मोठ्या बांधणीच्या वेळेस पण जसं युरिया सांगितलं, जसं 10-26-20 सांगितलं, तसंच सिलिकॉन सांगितलं, तसंच सेकंडरी न्यूट्रिएंट सांगितलं, तसंच हुमणीचा प्रादुर्भाव असेल तर थोडंसं निंबोळी पेंट त्यात ॲड करा. असे ठराविक खतं ही एक बेस्ट, हा एक बेस आहे खतांचा. ह्याच्यामध्ये तुम्ही वाढवू पण शकता, इतर खतंही टाकू शकता, पण हे तर मिनिमम एवढी तर खतं पाहिजेत. हे बांधून तुम्ही पॉवर टेलरच्या साहाय्यानं तुम्ही हा तुमचा ऊस बांधून घेऊ शकता. बांधून झाल्यानंतर लगेच एक तणनाशक मारून घ्यायचं. तणनाशकचा एक फवारा सांगायचा राहिला. 1 महिना झाल्यानंतर, 21 दिवस झाल्यानंतर 2,4-D मॅट्री आणि डायरेक्स. जर तण जास्त असेल तर त्यात डायरेक्स मिक्स करा, तणांचा बंदोबस्त जर राहिलं तर. हे फवारे तुम्ही 2 घेतले तर तुम्हाला सफिशियंट आहेत. आणि त्याच्यानंतर तुम्ही बांधणी करता. बांधणी झाल्यानंतर पाणी दिल्यानंतर, डबल बांधणी करून घेतल्यानंतर, किंवा एकदा थोडीशी पहिली बांधणी करून घ्यायची आणि 15-20 दिवसांनी पाणी देऊन दिल्यानंतर दुसरी बांधणी करून घ्यायची, म्हणजे तण निघून जातं. तसं जर जमणार नसेल तर 2 वेळा बांधणी करून पाणी दिल्यानंतर जरा तण बाहेर आल्यानंतर एक फवारा 2,4-D मॅट्री आणि डायरेक्टचं मारून घ्यायचं, जेणेकरून परत ऊस तोडायच्या वेळेस अडचण येत नाही. जे वेलवर्गीय झाडं असतात, जी ऊसावरती चढून बसतात, त्याचा प्रादुर्भाव होत नाही. त्याच्यामुळं तोडणाऱ्यांना अडचण येत नाही, ऊसाच्या वाढीलाही काही अडचण येत नाही. अशी वेलवर्गीय हे जळून जातं सगळं फवारा मारल्यानंतर. आणि त्याच्यानंतर तुमचं पाण्याची प्रमाण हे नेहमी 8व्या दिवशी, पाणी असेल तर 8व्या दिवशी यायलाच पाहिजे. ड्रिपनं तुम्ही सोडू शकता. ड्रिपने इतर खतही सोडण्यासारखे आहे तुम्हाला. ड्रिपनं जर तुम्हाला सोडायचं म्हटलं तर तुम्ही ऊस बांधणी झाल्यानंतर, बाळ बांधणी झाल्यानंतर सुद्धा तिथून पुढे सुद्धा तुम्ही ड्रिपमधून 19-19 असेल, 12-61 असेल, 6B असेल, परत त्याच्यामध्ये इतर ह्याच्यामध्ये पण तुम्ही हे सोडू शकता. तुमचं आपण GA मारू शकतो, जिब्रेलिक ॲसिड मारू शकतो. हे खर्चाचा भाग आला जास्त, पण ज्यांना शक्य आहे त्याच्यानंतर मी हा असं एक सविस्तर मोठा व्हिडिओ तयार करणारच आहे. पण जे आपले सर्वसामान्य शेतकरी आहेत, ज्यांना असं वाटतं की आपला ऊस 70 ते 80 टनापर्यंत गेला पाहिजे, असा पण एक वर्ग आहे की 80 टनापर्यंत गेला तरी आपल्याला चिकार होते आपल्या खर्चाच्या मानानं. तर हा एवढा तुम्हाला खर्च करावा लागेल मित्रांनो. याच्यानंतर तुम्हाला फवारे घ्यायचे असेल तर मी घेऊ शकता. त्याची मी आधीचे माझे व्हिडिओ बघा, त्याच्यामध्ये तुम्हाला सगळं डिटेल मी स्प्रेची हे सगळी माहिती सांगितलेली आहे. जरी एवढं जरी गेलं तरी तुम्हाला 80पर्यंत ऊस जायला, 80+ जायला काही अडचण नाही, पण 80पर्यंत निश्चित जाईल मित्रांनो. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओ लाईक, शेअर, चॅनल जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हा मित्रांनो कमेंट करून सांगा जर तुम्हाला कुठले मुद्दे समजले नसतील, किंवा कुठला मुद्दा माझा चुकीचा असेल, किंवा तुम्हाला काही त्यात एक्स्ट्रा माहीत असेल तर तुम्ही मला सांगत चला, जेणेकरून मला पुढच्या व्हिडिओमध्ये ॲड करता येतील. तर मित्रांनो जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत व्हिडिओ हा शेअर करा, जेणेकरून प्रत्येकाला ह्याचा फायदा होईल. धन्यवाद.